आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूर येथून पानगावकडे जाणाऱ्या भीम अनुयायांसाठी भीमसैनिकांनी केली फळे व खिचडी वाटप। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6 डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे मराठवाड्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो आणि पानगाव येथे दाखल होतात। जय भीमच्या घोषणांनी प्रवास करतात रेल्वेने, तर काही मुख्य रस्त्यांनी प्रवास करतात। घाटनांदूर येथील 9 तरुणांनी पानगावकडे जाणाऱ्या भीम अनुयायांसाठी फळे वाटप, खिचडी वाटप, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे स्टॉल उभारून अनुयायांसाठी वाटप केले। दयानंद लांडगे, सादिक शेख, जलील शेख, तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार शेख, राजकमल देशमुख, घाटनांदूरचे माजी सरपंच ज्ञानोबा बाप्पा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ग्रामपंचायत उपसरपंच पती दत्ता काका जाधव, बालाजी राजमाने, रामभाऊ वैद्य, दयानंद मिसाळ, लखन मिसाळ, सुशील गोडबोले, सुग्रीव वाघमारे, दादा वैद्य, सुरेश दादा जाधव, शिवाजी चव्हाण, शहबाज शेख, अविनाश गोदाम इतर अनेक जण उपस्थित होते। तर घाटनांदूर रेल्वे स्टेशनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले। बुद्धवंदना घेण्यात आली। घाटनांदूर रेल्वे स्टेशन मास्टर, घाटनांदूरचे सरपंच महेश वैजनाथ गारठे, अतुल जाधव, घाटनांदूर पोलीस चौकीचे मुंडे साहेब, सोळंके साहेब, पत्रकार विश्वजित गंडले, वंचित बहुजन आघाडीचे घाटनांदूरचे अध्यक्ष संतोष गोदाम, समाजसेवक गणेश गायकवाड, उत्तम गोदाम, दयानंद मिसाळ, घाटनांदूर वंचित आघाडीचे उपाध्यक्ष बबलू मिसाळ, सचिन गोदाम, राहुल कांबळे, लहू गोदाम, महिला संघमित्रा ग्रुप, इतर गणेश गायकवाड, संतोष गोदाम, नितीन गोदाम यांनी स्वतः हे कार्यक्रमाचे नियोजन केले। तसेच अनेक जण उपस्थित होते। बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।